भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरात सेवेचा नवा अध्याय सुरू झाला असून मेडिसिटी हॉस्पिटल या आधुनिक रुग्णालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले। या सोहळ्याला विविध मान्यवर, नातेवाईक, पाहुणेवर्ग तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। रुग्णांना तत्काळ आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे। उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले। या रुग्णालयाचे आयोजन व मार्गदर्शनात डॉक्टर्सचा मोलाचा सहभाग लाभला आहे। डॉक्टर जयेश शेळके, डॉक्टर मनीषा शेळके, डॉक्टर हर्षदा मेश्राम, डॉक्टर सूर्यकांत मेश्राम, डॉक्टर प्रियंका पेंजारी, डॉक्टर अमित पिंजारी, डॉक्टर जुलेखा शेख, डॉक्टर जुबैर शेख, डॉक्टर रोहिणी पाटील, डॉक्टर नितीन पाटील तसेच डॉक्टर वैष्णवी पारकले, डॉक्टर वीरेंद्र पारकले, डॉक्टर प्रतिका पाटील, डॉक्टर पुरुषोत्तम पाटील, डॉक्टर हर्षदा मुकादम, डॉक्टर भूपेंद्र मुकादम या सर्व डॉक्टरांचे अभिनंदन उपस्थित मान्यवरांनी तसेच पाहुणे आणि ग्रामस्थांनी केले आहे। आरोग्य सेवेची नवी दिशा दाखवणारा हा उपक्रम असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे। परिसरातील नागरिकांना आता अत्याधुनिक उपचार सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याचे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे। उद्घाटन प्रसंगी सर्व डॉक्टरांचे विशेष अभिनंदन करत पुढील काळात मेडिसिटी हॉस्पिटल हे मानकोली तसेच भिवंडी तालुक्यातील एक सक्षम आणि विश्वासू आरोग्य केंद्र ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। खरं तर मेडिसिटी म्हणजे आरोग्य संकुल। मेडिसिटीचा अर्थ आरोग्य संकुल। सगळ्याच प्रकारचे उपचार एका ठिकाणी मिळणं म्हणजे आरोग्य संकुल आणि ते आज या ठिकाणी सुरू होत आहे। या सुरू झालेल्या आरोग्य संकुलामध्ये उत्तम उपचार तर मिळतील, आपुलकीचे उपचारही मिळतील। पण डॉक्टरांना मी शुभेच्छा देताना एवढंच सांगेन, जास्त पेशंट यावे अशा शुभेच्छा देणार नाही, पण शुभेच्छा देताना एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, या दवाखान्याच्या माध्यमातून विश्वासार्हता निर्माण करणे हे गरजेचे आहे। त्याच्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो। जाऊ नका, परंतु आमचा ऐकतो कोणाची। आम्ही सांगितले दारू पिऊ नका तर डबल पितात, आम्ही सांगितले या हॉस्पिटलला जाऊ नका तर त्याच हॉस्पिटलला जातात। 2-5 एकर जमीन विकतात पण ज्युपिटरलाच जातात। अशा पद्धतीने लोकांना एक वाईट सवय लागलेली आहे। रेमंडचं हॉस्पिटल खरोखर रेमंड कंपनी कामगारांच्यासाठी हॉस्पिटल बांधला, परंतु त्या हॉस्पिटलमध्ये कामगारांच्या अनेक लोक जात असताना कोणी परत येत नव्हतं। अशी परिस्थिती हॉस्पिटल होती। तेव्हा मी कडूपणा घेऊन सांगितलं की या रेमंडच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नये। शेवटी सुदैवाने दुर्दैवाने आमचे तिथे साहेब गेले, त्याच्यानंतर लोकांचा हे आला आणि ते हॉस्पिटल चालवून टाकलं। अशा पद्धतीने काही हॉस्पिटलला कामकाज होत असतो। त्याच पद्धतीने आता ज्युपिटरला तर फार पेशंट आणले जातात, सर्व जिल्ह्यातले पेशंट येतात, परंतु फी एवढी येतात 15 लाख, 20 लाख, 30 लाख, परंतु तरी सुद्धा आपला समाज ज्युपिटर बाकी हॉस्पिटलमध्ये आहे, पण दिवस उगवलं का ज्युपिटरमध्ये जातात। मी आता मुद्दाम सांगितलं, ज्युपिटरच्या तोडीचं हे हॉस्पिटल या लोकांनी सुदैवाने बांधलेलं आहे, त्यांना मी धन्यवाद देतो। आणि ज्युपिटर याच्या पुढे मानकोली सोडून ठाण्याला जायची वेळ तुमच्यावर येणार नाही, अशा पद्धतीने डॉक्टर साहेबांना मी त्यांच्या वतीने लोकांना आश्वासन देतो की ही वेळ येणार नाही आणि सर्व कमी खर्चामध्ये पेशंट चांगलं होईल अशा पद्धतीने लोक करणार आहेत। त्याचा अनुभव मला आलेला आहे, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं। 2-3 महिन्यापूर्वी मी सुविधा आपल्या परिसरातल्या मंडळींनी, आपल्या बांधवांनी या ठिकाणी डॉक्टर होऊन वेगवेगळे हॉस्पिटल काढून आणि ते सुद्धा सार्वजनिक मिळून 4 डॉक्टर, 5 डॉक्टर, 6 डॉक्टर आपल्याच विभागातले बरोबर घेऊन आणि जरूर पडल्यास बाहेरचे डॉक्टर बोलून हे हॉस्पिटल चालवण्याचा प्रयोग हा आपल्या या विभागामध्ये चांगल्या प्रकारचा चालू केलेला आहे। आणि जे हॉस्पिटल अशा स्वरूपाचे चालू केलेले आहेत त्याचा रिझल्ट सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे। आज आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे की ठाण्यासारख्या आणि मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा पेशंट आपल्याला जावं लागतं त्यावेळेला
आज 9, 10, 15 लाखाशिवाय काम आपलं होतच नाही. आणि त्याच्यामध्ये जर इन्शुरन्स जर आपला असेल, आज साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाने इन्शुरन्स काढला पाहिजे आणि ते काढला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. पण डॉक्टर लोकांना माहिती जर पडलं की यांचा 15 लाखाचा इन्शुरन्स आहे, तर तुम्हाला ते 15 लाख संपेपर्यंत ठेवून देणार, अशा स्वरूपाची सध्या तरी सिस्टीम ठाणा मुंबई सारख्या ठिकाणी चालू झालेली आहे. तेव्हा इन्शुरन्स हा बाधक आहे का आपल्या दृष्टीने चांगला आहे, याचा देखील एक विचार या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी इन्शुरन्स काढलाच पाहिजे या मताचा पण मी आहे. कारण काय, प्रत्येक ठिकाणी तुमची अशा स्वरूपाची फसगुळी असण्याचं मानणं आहे. परंतु आपण या ठिकाणी अशा हॉस्पिटलनी ज्या ज्या आपल्या बांधवांनी जिथे जिथे अशा हॉस्पिटल सार्वजनिक दृष्ट्या किंवा आपल्या विभागातल्या डॉक्टरांनी चालू करण्याचा जो प्रयोग चालू केलेला आहे, याचा उपयोग हा विभागामध्ये चांगला झाला पाहिजे. शक्यतो ठाणा मुंबईला पेशंटला जाता कामा नये, अशा स्वरूपाची या ठिकाणी त्यांची सेवा झाली पाहिजे, त्या पद्धतीने उपचार मिळाले पाहिजे आणि त्या जातप्रमाणे डॉक्टर उपलब्ध या ठिकाणी असले पाहिजे. आम्हाला विचारलं तुम्ही कुठल्या गावावरून येणार? मी वेल्यावरून. अरे वेल्यावरून बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला हकललंच ना. चला तर नारू बिरू असते तुमच्या गावामध्ये, नारू किती अमुक करून पुढचा उपचारच नाही केला. तर एक डॉक्टर संपूर्ण परिसराला सांभाळत होता. बोलण्याचं तात्पर्य आहे, आज प्रत्येक गावामध्ये 2-2, 3 डॉक्टर झाले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे जे आपले डॉक्टर आहेत, यांना आमच्याकडनं फायदा काय? आमच्याकडनं एकच, कधी मी फोन करेन याचे 25,000 कमी करा, कपिल पाटील फोन करतील, बघायला काही कमी करता येत असेल तर कमी करा, हाच आमच्याकडनं त्यांचा फायदा असतो. याच्यापेक्षा जास्त काही फायदा नसतो. मग आमच्या त्या स्पेक्ट्रमला किंवा लाईफलाईनला शेळके सरांनी कमी केलं असतील तरी पण मी अभिषेक चव्हाण येईल म्हणून मला कमी करायचं नाही. वास्तविक माझं त्याच्यामध्ये तसं काहीच नाही. जी माणसं माझ्या जवळची आहेत की त्याच्यामध्ये माझा मुलगा आहे, एवढंच माझं योगदान. पण हे पण लोकांनी जरा जास्त होते काही काही वेळेला, तर ते जरा थोडंसं कमी करावं. कारण शेवटी जिथं तुम्ही दुसऱ्या कुठे जाल तिथं पैसे भरण्याशिवाय तुमच्याशी बोलत नाही. तुम्ही ज्युपिटरमध्ये जा ना, सकाळी गेल्यानंतर पहिलं प्रेमपत्र असतं तुमच्याकडे, आज 50,000 रुपये भरा, आज लाख रुपये भरा. तर आपल्या लोकांना यांना सुद्धा सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आहे, डॉक्टर हा माणूस आहे, डॉक्टर हा देव नाही. तुम्हाला वाचवण्याची तो शिकस्त करत असतो. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या नशिबाने दुर्दैवाने तुमचा मृत्यू झाला किंवा आणखी काही झालं तर मग आपण डॉक्टरला दोष देतो, दवाखान्यावर दगड मारतो. तर हे आपल्यामधलं अज्ञान आहे, हे पण आपण काढून टाकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मी माझ्या मुलाला डॉक्टर करताना म्हणजे मला म्हणजे खूप परिश्रम घ्यायला लागले. तर माझी आर्थिक परिस्थिती तशी नव्हती आणि त्याच पिरियडमध्ये माझ्या सगळ्या व्याधी चालू झाल्या. तर मी 50च्या पुढे गेलो होतो. मग ज्या 50 वर्षापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी जे माझ्या शरीरावर जे काय अन्याय केले होते ना, ते सगळे एक एक बाहेर यायला लागले. आणि त्या म्हणजे पिरियडमध्ये तेव्हापासून आजपर्यंत अभिषेकने माझ्यासाठी जेवढे दवाखाने केले किंवा माझ्या आरोग्याचं चांगलं राहावं म्हणून तो ज्या ज्या डॉक्टरांच्याकडं मला घेऊन गेला, तर त्याला डॉक्टर करण्यासाठी मी जे काही केलं होतं ते कधीच संपलं. ते 1% असेल तर त्याने माझ्यासाठी केलेलं 100% आहे. खूप आज आत्मीय समाधान झालं. कारण आमच्याकडनं ज्या गजर करत जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स होत्या त्या कुठे आता थांबणार आहेत. जे खूप असं वाटायचं की पेशंट आपल्याकडनं बाहेर जातोय म्हणजे आपण कुठेतरी कमी पडते त्यासाठी. आणि ते आज गरज आमची पूर्ण करण्याचं काम डॉक्टर शेळके असतील, वीरेंद्र असतील, डॉक्टर मुकादम असतील, आमच्या मातेसाहेबांच्या मुलगी असेल, खूप छान त्यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र आणि केलं. आणि या ठिकाणी ज्या फॅसिलिटी त्यांनी उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल मी म्हणेन की आमच्या सगळ्या समाजातर्फे आमच्या आसपासच्या परिसरातर्फे आम्ही त्यांचे आभार मानायला पाहिजे. कारण पेशंट इथून जाताच बाहेर कामाने सगळ्या फॅसिलिटी म्हणजे सोनोग्राफी असेल किंवा इतर मेजर ऑपरेशन असेल कुठल्याच विषयाने बाहेर जायची गरज पडणार नाही. एवढं जर सुसज्ज हॉस्पिटल, ICU सहित, बेड्स सहित सगळ्या व्यवस्था प्रकारे या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिला. खूप छान उपक्रम त्यांनी या ठिकाणी आमचा राबवला. निश्चितच आमच्या भागातल्या सगळ्याच लोकांसाठी इव्हन हायवेवर जे पडग्यापासून इथपर्यंत काही घटना घडली, अघटित घटना घडली, तर त्या लोकांनाही चांगली या ठिकाणी सेवा उपलब्ध झाली. जी मागच्या बऱ्याच वर्षापासून जी आमची मागणी होती, ही सेवा या ठिकाणी हवी
जेणेकरून या ठिकाणाहून कोणताही पेशंट ठाण्यात किंवा कल्याणला शहराच्या भागात न्यायची गरज नाही, असं हॉस्पिटल आपल्या भागात असावं. आणि त्याच संकल्पना ज्या ठिकाणी पूर्ण झाली. मी सगळ्या डॉक्टर टीमचं पूर्ण सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि यासाठी जरा सर्वांना शुभेच्छाही देतो. धन्यवाद. आज मानकुळे नाक्यावर इथे मेडिसिटी या हॉस्पिटलचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी डॉक्टर मुकादम आणि वीरप्रकाश शेळके डॉक्टर आणि नितीन पाटील सर्व डॉक्टरांची टीम त्याविषयी मला निमंत्रणाला जेव्हा मुकादम सर आले तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही टीम अशी एकत्र होऊन करतो आणि हे चांगलं काम त्यांनी आज या ठिकाणी मानकुली नाका एक आता या ठिकाणी बाजूला लोढा एक मोठी सिटी झालेली आहे या ठिकाणी आणि इथल्या ग्रामीण भागातले जे पेशंटसाठी जी सुविधा पाहिजे सिटी स्कॅन आपल्याला जवळ नव्हता कुठे तो सिटी स्कॅनची मुख्य व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि अनुभवी डॉक्टर जेव्हा एकमेकाला साथ देऊन ना त्या ठिकाणी एकत्रित होतात आणि प्रत्येक डॉक्टरांशी जवळजवळ आमचा चांगला संपर्क आहे की बाबा त्यांचा स्वभाव आणि ह्या ठिकाणी जी सेवा ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडून उपलब्ध होतील याची आम्हाला पूर्ण खात्री वाटते आणि निश्चितच या ठिकाणच्या सर्व पेशंट जास्त होऊ नयेत ही आमची इच्छा आहे आणि भगवंताला पण आम्ही ते प्रार्थना करू. पण अघटित ज्या गोष्टी घडतात त्याला कोणाचा इलाज नसतो आणि त्यासाठी डॉक्टर हेच आमचे देवदूत असतात, भगवान असतात आणि त्यांच्याकडून चांगली सेवा व्हावी हेच आम्ही या ठिकाणी चांगल्या शुभेच्छा देतो त्यांना. धन्यवाद. प्रथमतः सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार खूप खूप की तुम्ही इकडे आले. आज हे आमचं नवीन वेंचर मेडिसिटी हॉस्पिटल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ओपन होत आहे. मेडिसिटी हॉस्पिटलच्या मागची संकल्पना की आता वाढतं नागरिककरण, लोकांचे वाढते आजार आणि या परिस्थितीनुसार झालेले सगळे त्रास या सगळ्यामध्ये आपल्या परिसरात झालेली ट्रॅफिक आणि ठाणा, मुंबई, कल्याण इथे चांगला लागणारा वेळ आजारी पडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एक तर आयदर ठाण्याला ज्युपिटरला जा किंवा कल्याणला जा किंवा बोर्डीला असं वाटतं. आज मानकुली नाका इतका डेव्हलप झाल्यानंतर इतकं लोकसंख्या वाढल्यानंतर इथे एक सोनोग्राफी सेंटर नव्हतं, एक सिटी स्कॅन नाही किंवा डायलिसिस नाही, अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही. या सर्व लोकांचे प्रश्न डोक्यात ठेवून आमच्या मनामध्ये कल्पना आहे की आपण हे सगळं एकाच जागी मानकुलीलाच उपलब्ध करणं गरजेचं आहे. त्या संकल्पनेतून आमच्या मेडिसिटी म्हणजे वैद्यकीय संकुलाची एक कन्सेप्ट डोक्यात आली आणि आम्ही या हॉस्पिटलचा आढावा केली. आज तुमच्यासमोर हॉस्पिटल ओपन झालेलं आहे. लोकांना आम्ही न्याय देऊ, गरजेच्या वेळा उपलब्ध होऊ, अत्यंत रास्त दरात आम्ही त्याला ट्रीटमेंट करू किंवा उपचार करू आणि सगळ्यात महत्त्वाचं जो गोल्डन टाईम म्हणतो किंवा जो वेळ जीवाला जेव्हा धोका असतो त्यावेळा स्ट्रोकमध्ये, हार्ट अटॅकमध्ये किंवा पॅरालिसिस, लकवा या सगळ्यांमध्ये ज्यावेळा गरज असते त्यावेळी आमची टीम नक्कीच तुम्हाला पेशंट्सला मदत करायला इथे असेल आणि ही एक्सपर्टाईज ट्रीटमेंट ठाण्यामध्ये मिळते ती आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे फुल टाईम फिजिशियन आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत, डिलिव्हरीसाठी इथून ऑनलाईन ठाण्याला किंवा दोनला कल्याणला लोकांना लावलं तर आज माझ्या रात्रीला आम्ही ते इथे कंडक्ट करू शकतो. प्रॉपर MD गायनेक आहेत, प्रॉपर MD फिजिशियन आहेत, चेस्ट फिजिशियन आहेत, मॅडम या सगळ्या टीमला घेऊन एकत्र घेऊन आपण हा प्रवास चालू केलेला आहे. लोक आजारी पडू नयेत पण आजारी पडल्यानंतर आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सेवा द्यायला उपलब्ध आहे. तसेच आपल्याकडे सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा, राजीव गांधी योजना, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या समाजाच्या सर्व स्तरासाठी लागणारे जे काय बॅकअप NGO फंडिंग वगैरे ते आम्ही प्रोव्हाइड करणार आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा आम्ही इथे उपलब्ध होईल त्याही रास्त दरात आणि लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही चांगल्या सोयी इथे देऊ आणि चांगले ट्रीटमेंट नक्कीच करू. नक्कीच ह्या मागचा उद्देश तोच आहे की सर्वसामान्य माणसापासून तर मोठ्या मोठ्या व्यक्तीपर्यंत मी चांगली दर्जेदार ट्रीटमेंट
ट्रीटमेंट देऊ शकलो पाहिजे, वैद्यकीय सुविधा देऊ शकलो. म्हणून भिवंडीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही आमच्या संस्था एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. माझे हॉस्पिटल्स भिवंडीच्या चारी बाजूला आहेत, पण प्रत्येक ठिकाणचा पेशंट वर्ग वेगळा आहे आणि प्रत्येक एका क्षेत्राची वैद्यकीय गरज वेगळी आहे. त्या एरियानुसार आम्ही तिथे केलेले आहे. अंजीरफाटा असेल, मायकोलदरी असेल, बायपास असेल किंवा भिवंडी असेल, इथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आहेत आणि त्यांना आम्ही फक्त 10-15 वर्षाची सुविधा देतो आणि तुम्ही त्या सर्व घरात आहात अत्यंत रास्त दरात आणि लोकांना खूप चांगल्या योजनेअंतर्गत उपचार देणं, मेडिक्लेम अंतर्गत हे आम्ही करतोय. आमच्याकडे CT स्कॅन, डायलिसिस, कॅथ लॅब या सगळ्या सुविधा आहेत आणि आता हे आमचं नवीन युनिट आहे. खरंच या एरियाची ही खूप गरज होती. मला हा संपूर्ण एरिया आतल्या गावासहित संपूर्ण माहिती आहे आणि आज आपली जी छोटी छोटी गावं आहेत तिथे वेळप्रसंगी जेव्हा हार्ट अटॅक असो किंवा इमर्जन्सी जेव्हा निर्माण होते त्यावेळेला ट्रॅफिकमधनं तिथे पेशंट जाता जाता अत्यंत वेळ जातो आणि तो कालावधी खूप महत्वाचा असतो. डॉक्टर वीरेंद्र पारकाले आणि यांनी सगळ्यांनी मिळून जे काही हे केलंय ही खूप मोठी सेवा आहे आणि हे म्हणजे खरोखर धाडस तर आहेच, कारण ह्या एरियामध्ये यायचं, सगळ्यांची सेवा हा दृष्टिकोन ठेवूनच आपल्याला हे हॉस्पिटल काढायचे. त्यातनं किती कमाई होईल वगैरे माहित नाहीये, पैसा हा दुय्यम गोष्ट होते, पण आपल्याला ह्या इथे येऊन इथल्या समाजाची सेवा करायची ही जी भावना असते ना ही अत्यंत उच्च दर्जाची असते. आणि आमचे सहकारी मित्र डॉक्टर वीरेंद्र यांनी हे मेडिसिटी हॉस्पिटल काढून मल्टी स्पेशालिटी, इथे डायलिसिस आहे, CT स्कॅन पासून सगळं आहे, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. इथून 2 पावलावरनं तुम्ही कन्सल्टंट तुमच्या इथे म्हणजे इथेच राहतात, इतक्या जवळ सगळे कन्सल्टंट आहेत. गायनाकोलॉजिस्ट असो, सर्जन असो, कोणी असो, ते इथून अगदी लोढा किंवा इथल्या भागामध्ये राहत आहेत, ते तिथून येणार आहेत. या सगळ्यांनी मिळून हे जे हा खरं म्हणजे शिवधनुष्य उचललेलं आहे आणि मी त्यांना आमच्या कळवा हॉस्पिटलच्या CCMBच्या बॅचतर्फे खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या बरोबर सहकारी मित्र नितीन यादव आहेत, अनंत सोनटक्के आहेत, सगळ्यांतर्फे शुभेच्छा देतो आणि असंच हे वृद्धिंगत होऊ किंवा यांना खूप यश मिळो आणि सगळ्या पेशंटच्या आशीर्वादाने आणखीन याच्यामध्ये वाढ हो ही सदिच्छा देतो. धन्यवाद. हां, मी डॉक्टर रोहिणी पाटील आहे. मी CGO स्त्रीरोग विशेषज्ञ आणि कॉस्मेटिक सर्जरी ह्याच्यामध्ये मी कोर्स केलेले आहेत आणि मी त्याच्यासाठी हे हॉस्पिटल इथे चालू केलेलं आहे. आमच्या एवढ्या एरियामध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल नव्हतं. इथे लोकांना सोनोग्राफी, CT स्कॅन, डायलिसिस असे जे चांगले चांगले डायग्नोसिसची गरज लागायची, त्याच्यासाठी लोकांना पाऊण तास 1 तास ट्रॅव्हलिंग करून ठाणा भिवंडी येथे जावं लागायचं आणि त्यासाठी त्यांना खूप जास्त ट्रॅफिकचा आणि खराब रस्त्यांचं सामना करावा लागायचं, तोंड द्यावं लागायचं. तर आता आम्ही इथं हॉस्पिटल चालू करून त्यांना विदिन 5 मिनिटमध्ये एमर्जन्सी सुविधा पुरवणार आहोत. तरी त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि तसेच काही सजेशन्स असतील तर तेही आम्हाला त्यांनी सांगावे, जेणेकरून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये अधिक सुविधा आणू शकू आणि लोकांना त्या अधिक सोयीस्कर होऊ शकतील. मी डॉक्टर नितीन पाटील, मी MD BMS आहे. ॲक्च्युली इथे जी सुविधा पाहिजे होती, फार गरजेची होती, जी CT स्कॅन बोला, सोनोग्राफी बोला, एक्सरे, जे हायली डायग्नोस्टिक ज्या गोष्टी असतात ज्या पेशंटसाठी फार गरजेच्या असतात, त्या इथे पूर्ण फार गरजेचं होतं. कारण इथून पेशंट एखादा न्यायचा झाला तर इथून ट्रॅफिकमध्ये जाताना कमीत कमी 1 ते 2 तास लागतात आणि तो पीक हॉवर आपण कमी करण्यासाठी, कारण त्या पीक हॉवरमध्ये जर आपण पेशंट डायग्नोज झाला तर आपल्याला ते पेशंटला त्याचा पेशंटचा जीव वाचवणं फार सोयीस्कर होतं, सोपं होतं. तो पीक हॉवर आपला निघून गेला तर पेशंटचा जीवही जाऊ शकतो. तर तशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आपण या आपल्या हॉस्पिटलमध्ये चालू करतोय, ज्याच्यामुळे पेशंटला सगळं सोयीस्कर इथं उपलब्ध होऊ शकेल, पेशंटचा लवकरात लवकर जीव वाचवता येऊ शकेल, पेशंटला फार काय बोलतो आपण रोगाचं निदान लवकर होऊन त्याचा डायग्नोसिस होऊ शकेल, अशा प्रकारची सुविधा आपण इथं उपलब्ध करतोय. त्याच्यामुळे पेशंटला इथं फार डोंबिवली, कुठे भिवंडी, ठाणा या अशा ठिकाणी लांब लांब जाण्याची गरज नाही आहे. त्या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून त्यांना इथं आपण
उपचार करू शकतो. आणि त्याची टीम जवळजवळ मानकोलीमध्ये लोकस हॉस्पिटल या माध्यमातून जवळजवळ 10 वर्षापासून ते सेवा देतच आहे. पण आता त्याच्यामध्ये स्वतः आपण एक अपडेशन करतो. त्या अपडेशनच्या हिशोबाने हा नवीन सेटअप आहे की ज्यामध्ये इथे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचे पेशंट येतात त्याच्यासाठी सिटी स्कॅन ही सुविधा या भागामध्ये कुठेच नाही. एक तर ठाणा आणि म्हणजे ठाणा मुंबई या ठिकाणी. परत मेन सर्वात मोठी सुविधा म्हणजे इमर्जन्सीमध्ये लागणारी डायलिसिस मशीन ही आहे, व्हेंटिलेटर्स आहे. या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं हे हॉस्पिटल आहे आणि भविष्यात पुढील वाटचालीसाठी भूपेंद्र आणि डॉक्टर जय शेट्टी साहेब वगैरेंच्या बंगाळ यांना शुभेच्छा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार की तुम्ही वेळात वेळ काढून या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आलात. आता ह्या मानकुली परिसरातील नागरिकांना सर्वात सोयीसुविधा पुरवण्याचा आमचा एक मानस होता. जसं की इथे सिटी स्कॅनची उपलब्धता ही एक आहे की डायलिसिस मशीन आहे का या ॲक्सिडेंटचे पेशंट झाले किंवा दुसरे स्ट्रोकसारखे पेशंट झाले तर या पेशंटला कसं तातडीने इलाज करण्याची गरज असते. पण बहुतेक वेळा काय होतं की सिटी स्कॅनसाठी त्यांना भिवंडीला किंवा ठाण्याला जायला लागायचं. त्यामुळे जाण्यात येण्यात वेळ वाया द्यायचा. त्यामुळे कुठेतरी उपचारामध्ये वेळ द्यायचा. पण ती आता शक्यता नाही होणार कारण आपण सिटी स्कॅन आपल्याकडे आहे. तसं डायलिसिस आहे. आपले एक 6 बेडचं आपलं ICU सेटअप आहे. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर आहे, डायलिसिस फॅसिलिटी आहे, सिटी स्कॅन आपले 24 तास आहे, पॅथोलॅब, एक्सरे या सगळ्या फॅसिलिटी आपल्या इन हाऊस आहेत. तसेच आपले जे पण कन्सल्टंट आहेत ते आपले इन हाऊस आहेत. 24 तास आपल्याकडे त्याची सोय असेल. तसेच आपले ऑपरेशन थिएटर हे दोन्ही सुसज्ज असे आहेत की ज्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक आणि न्यूरोसर्जरी सारख्या मोठ्या शस्त्रक्रिया पण आपण करू शकतो. सेवा म्हणजे याच्यामध्ये की आम्ही क्वालिटीच्या याच्यामध्ये कुठेच आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. जसं की फिजिशियन जे आहेत आमचे ते 24 तास आमच्याकडे उपलब्ध असणार आहेत. तसेच एक हायजीन म्हणा किंवा एक प्रत्येक रूम किंवा वॉर्डची क्वालिटी एक आम्ही दर्जा एक देण्याचा प्रयत्न करू जे ठाण्यासारख्या ठिकाणी एक बऱ्यापैकी बघायला मिळते. तर त्याच प्रकारची एक त्याच क्वालिटीची आम्ही सुविधा आम्ही देणार आहोत. जसं की तुम्ही हॉस्पिटल बघितल्यानंतर त्यानंतर रूमची फॅसिलिटी जशी आहे त्यावरून तुम्हाला तसं समजून येईलच. नक्कीच आता सरांसोबतच आमची सगळी टीम आता जवळपास आता बघायला गेलं तर ही सगळी आमची टीमच आहे. आपण एक आरोग्य सेवा आपल्या भिवंडी शहरापुरती आपणच देणार आहोत की सर्व डॉक्टर्स आहे सगळे आम्ही मित्रच आहोत. एक टीमच आमची आहे. त्यामुळे सगळेच हॉस्पिटल प्रत्येक नाक्याच्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी जिथे जास्तीच करून ॲक्सिडेंटचे प्रकार जे घडतात तिथे एक तातडीने उपचार मिळणं गरजेचं आहे. तर त्या हिशोबाने सगळे आपलेच हॉस्पिटल जे आहेत बाकी आमचे सगळेच टीम एकत्रच आम्ही काम करून एक उत्तम आरोग्य सेवा भिवंडीकरांना देऊ ही आमची गॅरंटी आहे. पेशंटला आपल्याला वेळेवर उपचार देण्याची गरज असते. म्हणजे काही हार्टचे पेशंट असतात, ब्रेन स्ट्रोकचे पेशंट असतात किंवा काही पेशंटला पोटामध्ये दुखणं असते. अशांना सर्जरीची इमिडिएट गरज असते. अशा पेशंटना ट्रॅफिकमध्ये जाऊन म्हणजे ठाण्याला जाण्यासाठी ट्रॅफिकमध्ये त्यांना वेळ लागतो. तर अशा पेशंटसाठी आपल्याला मेनली आपण मानकुली नाका या ठिकाणी यांना मेडिसिटी हॉस्पिटल स्थापन केलेलं आहे. तर पुढे चालून जे पण पेशंटना ट्रॅफिकमध्ये जाऊन ठाणे किंवा मुंबईला जातात आणि उपचार टाईमवर भेटत नाही अशा पेशंटला आपण सुविधा देऊ शकतो या मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये. मेडिसिटी हॉस्पिटल हे 30 बेडचं हॉस्पिटल आहे. त्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. त्यामध्ये क्रिटिकल केअरसाठी ICU 6 बेडचं आहे आणि सोबत डायलिसिस युनिट आहे, ऑपरेशन थिएटर आहे. त्यासोबतच आपल्याकडं डिलेवरी रूम आहे आणि वेगवेगळ्या स्तरातल्या पेशंटसाठी आपण त्या ठिकाणी जनरल वॉर्ड्स, स्पेशल वॉर्ड्स, डिलक्स आणि VIP अशा प्रकारचे आपण रूम्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामधून जे पण कमीत कमी बजेटमध्ये आपण चांगली उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणे आमच्या या पंचक्रोशीतील मेन मानकोळी नाका आहे आणि या नाक्यावर आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सतत आजारपणाचं हे करावं लागतं, निदान करावं लागतं. त्याला त्या समस्या उद्भवतात. त्या माध्यमातून माझी मुलगी रोहिणी नितीन पाटील, त्यांचे इतर सहकारी जयेश पाटील व इतर डॉक्टरांनी
जयेश शेळके आणि इतर त्यांचे टीम आहे, या लोकांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की या ठिकाणी सुसज्ज असं हॉस्पिटल व्हावं. कारण या ठिकाणी मानकोली आणि आजूबाजूला छोट्या छोट्या क्लिनिक आहेत, पण मोठ्या प्रमाणावर उपचार करण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे त्यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन या भागामध्ये कोणताही पेशंट कोणत्याही आजारासाठी ठाणा भिवंडी या ठिकाणी जाऊ नये, कारण सतत ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आणि या वेळेमध्ये थोडासा पेशंटला त्रास होऊ शकतो, पेशंट दगावू शकतो. त्या उद्देशाने यांनी निर्णय घेऊन या ठिकाणी सुसज्ज असा हा हॉस्पिटल उभारला आणि याच्यामध्ये एक सुसज्ज मशिनरी आणलेली आहे, सोनोग्राफी वगैरे. तर याच्यामुळे पेशंटला या हॉस्पिटलमधून कोणत्याही प्रकारे बाहेर जाण्याचं कारण लागणार नाही. एक्सरे वगैरे सोनोग्राफी अशा प्रकारच्या मशिनरी असल्यामुळे सर्व उपाय ते मिळतील आणि ह्या डॉक्टरांनी त्यांच्या टीमने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे आणि त्याच्यामुळे ह्या भागातील ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांना एक आनंद मिळाल्याने ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आज ओपनिंगच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आजूबाजूच्या आमच्या भागातील नेते मंडळी यांनी देखील उभं राहून यांचं या टीमचं कौतुक केलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या हातून अशाच प्रकारे समाजाची सेवा घडेल अशी मी सुद्धा अपेक्षा करून त्यांना शुभेच्छा देतो.